एक महत्त्वाची बातमी. अजित पवारांनी पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून पोलिसांना झापलं. पुण्यात गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाही? अजित पवार यांचा पुणे पोलिसांना हा सवाल. आरोपींना पकडल्यावर त्यांची धिंड काढा असंही अजित पवार यांनी म्हटलंय. 6 फेब्रुवारीला येरवडा येथे 15 गाड्या फोडल्या. म्हणजे काल 12 ऑटो रिक्षा, 2 मोटरसायकल, 1 जेसीबी. आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरतंय, त्यांनी काय करायचं? हे येरवड्याला झालंय. एक आरोपी पकडला. अहो, पकडल्यावर त्याची धिंड काढा. त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. या पद्धतीनं चाललं पाहिजे. खरं तर इथं सीपी पुण्याचे पाहिजे होते. मी सीपींना पण ऐकवलं असतं. 6 फेब्रुवारीला येरवडा येथे 15 गाड्या फोडल्या. म्हणजे काल 12 ऑटो रिक्षा, 2 मोटरसायकल, 1 जेसीबी. आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरतंय, त्यांनी काय करायचं? हे येरवड्याला झालंय. एक आरोपी पकडला. अहो, पकडल्यावर त्याची धिंड काढा. त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला